मराठी माणसाला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी चांगलाच हिसका दाखवलाय। दुबेंना संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घातला आणि वादग्रस्त वक्तव्याचा जाब महिला खासदारांनी विचारला। जय महाराष्ट्रच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली आणि दुबेंना त्या ठिकाणाहून चक्क काढता पाय घ्यावा लागला। वाचाळवीर निशिकांत दुबेंना मराठी हिसका या रणरागिणी खासदारांनी दाखवलाय। अखेर निशिकांत दुबेला जय महाराष्ट्र म्हणत तिथून काढता पाय घ्यावा लागलाय। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। याच अधिवेशनादरम्यान संसदेच्या लॉबीत मराठी महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना गाठलं आणि जी वादग्रस्त वक्तव्य निशिकांत दुबेंनी केली होती महाराष्ट्र आणि मराठी माणसाबाबतची, त्याबाबत जाब विचारला आणि जय महाराष्ट्र म्हणत निशिकांत दुबेला अखेर काढता पाय इथून घ्यावा लागलाय। साम टीव्हीवर हा संसद लॉबीतला महत्त्वाचा फोटो, एक्सक्लुसिव्ह फोटो। खासदार शोभा बच्चाव, खासदार वर्षा गायकवाड आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निशिकांत दुबेला जाब विचारलेला। मराठीबद्दल बोलणारा तू कोण? अरिरावी खपवून घेणार नाही। महाराष्ट्रात ये, मराठी माणूस काय आहे तुला दाखवून देणार। राज ठाकरेंबद्दल बोलण्याचा तुला काय अधिकार? जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्यानंतर निशिकांत दुबेनं तिथून पळ काढला। खासदारांच्या संतापावर प्रतिक्रिया न देता दुबे खाली मान घालून निघून गेल्याची माहिती आहे। तर यावर खासदार वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर या दोघींनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघा। आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो, ते आम्हाला भेटले जस्ट पुढे गेल्यानंतर, बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये, आणि लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता? दुसरं, तुम्ही पटक पटक्के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक्के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आणि दुसरं, आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। हो, मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले, मी पाय काढता घेतला। हो म्हटलं, जय महाराष्ट्र निघून गेले। पटक पटक्के मारेंगे आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे। आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।